आकाश दादा, सर्वप्रथम आज मी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज गुलाल देखील झालेला आहे। दादा, त्याबद्दल काय सांगशील? आजच्या गुलालाबद्दल आमची शर्यत अशी मैत्रीपूर्वक झालेली आहे, कारण रतन शेठ हे आमचे जुने मित्र आहेत, त्यानंतर आमचे दीपक शेठ चिरल्याचे हे माझे मित्र आहेत। तर आमची मैत्रीपूर्वक शर्यत झालेली आहे। त्यांचा नाव होता रतन शेठचा, आम्ही त्या नावावर पूर्ण रकमेवर फिरवलेला आणि योग्य तो गुलाल आमच्या सुंदरनी आणि पक्षांनी खूप असा अंतर आणि दादा आज पक्षाचा आणि सुंदरचा गुलाल झालेला आहे। आज सलग 7वी गाडी आहे, 6वा गुलाल आहे। अशी एकदा पण शर्यत अशी पराभव झाली नाही। 6वा गुलाल सगळ्या गाड्या अंतरात मारून आलेली गाडी आणि चांगली गाडीला स्पीड आहे आणि ते दिसलंच आम्हाला आज गाडी पळाल्यानंतर। आणि आजचा म्हणजे दादा महत्वाचं आज जे कारण म्हणजे आज तुम्ही देखील कमिटीवर आहात आणि आज आपल्या बोनिवली अड्ड्यामध्ये आज तुम्ही शर्यत देखील केली। कमिटीवर तर आहे याचा मला अभिमान आहे, कारण का एक 2 जिल्ह्यांचा जर आपण नेतृत्व करतो तर याच्या पुढची आपल्याकडे कुठलीच गोष्ट नसते। कारण 2 जिल्ह्यामध्ये आज तुम्ही बघायला गेलं तर आमदार किती आणि खासदार किती ते तुम्हालाही स्वतःला माहिती। तर 2 जिल्ह्याचं आपण नेतृत्व करतो तर आपल्याला पण काहीतरी आज या कमिटीनी आणि आज ठाणे रायगडनी काहीतरी योगदान दिलेलं आहे। म्हणजे तुम्ही एक पदावर आहेत, त्या पदाचा कुठेही गैरवापर न व्हावा त्यासाठी मी आज सर्व मुलांना आमच्या सर्वांना सांगितलं, आपला जो विजय असतो तो विजय आपण योग्य तो याच्यामध्ये साजरा केला पाहिजे। कारण का जास्त आनंद उत्सव जास्त केल्याने इतर दुसऱ्यालाही त्याचा राग येतो, त्या रागाच्या भरात इतर काही गोष्टी होतात। आणि दादा अजून एक प्रश्न असेल तुला माझ्याकडून। दादा, जो आपला तुमच्याकडे काशी बैल होता तो आज आपल्याला अड्ड्यामध्ये दिसत नाही, तो कुठे आहे? काशी बैल हा माझा आकाशीनगरला आहे, माझा भाऊ हर्षल पोळ त्याच्याकडे आहे आणि 17 तारखेला माझी अख्खी घरची गाडी पळणार आहे। जो 1 BHK फ्लॅटचा जो मैदान आहे त्यात माझं सुंदर आणि काशी घरची गाडी पळवणार आहे। आज माझे जे काही व्ह्युअर्स आहेत ते विचारतात का महेश दादांकडून तू फक्त एकच अपेक्षा कर का जाऊन त्यांना विचार का दादा आपला काशी लाडका काशी हा कधी मैदानात दिसेल? काशीच्यावर जो पूर्ण माझ्या ठाणे रायगडचा प्रेम आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण का संपूर्ण लोकांचा प्रेम आहे। कारण लोक मला अड्ड्यात आल्यानंतर एकच विचारतात काशी कुठे आहे, पण आज काशीची जागा माझ्या पूर्ण सुंदरनी भरून काढलेली। आज तुम्ही बघता सुंदर हा गेल्या वर्षापासून एकही शर्यत अशी 2-3 शर्यत मोजून बैलाची चुकी नसताना आमची काही कदाचित चुकी होते त्यावेळेस तो हरलेला आहे। आज तुम्ही बघतील असं मागच्या वेळेस आमची गाडी पराभव झाली ती म्हणजे उसाटण्याला, त्याच्यानंतर आज लगेच आम्हाला त्यांनी म्हणजे 2-4 मैदानानंतर आम्हाला त्यांनी लगेच तेवढ्याच जोशात आणि तोच जल्लोषात गुलाल त्यांनी घेऊन दिलेला आहे। आणि हा जो आनंद आहे तो तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतोय बघा, सर्व आमच्या टीमवर पूर्ण राऊत कुटुंबावर आहे। आज आमचे मऊचे असतील बाळूशेठ पाटील त्यांचा हा पक्षा हाही खूप चांगला बोलतो। तर दोन्ही बैल पळून शर्यत झाली, एक बैल पळून शर्यत होत नाही। आणि सर्वप्रथम जे आपले आमचे सर्व सहकारी आहे त्यांना आम्ही प्राधान्य देतो। माझा सुट्टीला माझा संदीप भाऊ असेल, सचिन दादा माझा भाऊ असेल, आमची सर्व टीम आणि आमच्या बैलांवर सर्व आमची पोरं प्रेम करणारी आहेत आणि त्या बैलांचा जो आमचे संगोपन सर्व करतात तो संदीप करतो आणि त्या संगोपनाचा आज आम्हाला बैलांनी फळ दिलेलं आहे। आणि दादा यशस्वी असा त्यांनी फळ तुम्हाला दिलेलंच आहे। आज खूप असा आनंद झालेला आहे शर्यत जिंकल्यावर। दादा, आपल्या काशीच्या पायाला काही लागलं होतं त्याबद्दल काय बोलाल? काशीच्या जी लिगामेंट असते ती लिगामेंट त्याची ताणल्या गेल्याने त्याच्यामध्ये रक्तप्रवाह होत होता पुढच्या पायामध्ये, त्याच्यामुळे बैलाला खूप अशी दुखापत होती। कारण का बैल पळून आल्यानंतर त्याचा पाय सुजायचे, नस सुजायचे। तर आता आपण चांगलं औषध पाणी जे मेडिसिन वगैरे चांगल्या प्रकारे झालेलं आहे, आता बैल 100% 90% ओके। आणि दादा माझ्याकडून तर एक अपेक्षा असेल का दादा आता फॉर्च्युनरचं देखील मैदान येणार आहे तिथे, म्हणजे आज पूर्ण व्ह्युअर्सला मी सांगू शकतो का दादा मी आज आकाश दादाला मी तुम्हा सर्वांच्या इच्छेनुसार मी आकाश दादांकडे ती मागणी केली आणि दादा देखील बोलले का दादा महेश मी त्या अड्ड्यामध्ये बैल पळवेल। आता काय माझा सुंदर तो आहे, तो 3 फेरे पळत नाही, पण एक काय त्याला पळायला लागेल, तोही आमच्यासाठी पळतो। कारण का 3 फेऱ्याला असं बरंच बघा तुम्ही काशी एवढ्या दिवसानंतर काढल्यानंतर आता प्रत्येकाचा बैल पळतो। तर कोण कोण बैलाला हे करतो म्हणजे शेट पहिले बैल पळून बघा इतर एका ठीक आहे, त्यांच्याही मी ऐकू शकतो की बैल पळाल्यानंतरच कोणीही बैल देतो, पण त्याच्यानंतर आता ह्याच्यासाठी मी इथून बैल घेऊन जाऊन कराडला पळवणार आहे, सुंदर आणि काशी घरचीच गाडी पळवणार। धन्यवाद दादा। 17 तारखेला सर्व आपले व्ह्युअर्स लोकांना सर्वांना सांगा 17 तारखेला सुंदर आणि काशी गाडी घरची पळवणार। 100% दादा, धन्यवाद।